दिवसाची सुरुवात यशू बरोबर. एक अवर डेली ब्रेडमध्ये जे मननाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लहानशी गोष्ट मी वाचली होती. काल्पनिक गोष्ट आहे की दोन झुरळ कॉकरोच ते बाहेर खायला निघतात आणि एका हॉटेलच्या मागून ते त्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात घुसतात आणि त्या ठिकाणी सगळं काही पडलेलं असतं, चुरा पडलेला असतो, अन्न पडलेलं असतं इकडून तिकडे. आणि त्या ठिकाणी मग ते दोघंजण बसून चांगली मेजवानी त्यांची मिळते त्यांना आणि मग ते खायला सुरू करत असतात. खात असतानाच एक झुरळ दुसऱ्या झुरळाला सांगतो की अरे, कालच मी एका मोठ्या घरामध्ये गेलो आणि त्या घरामध्ये त्यांच्या किचनमध्ये गेल्यानंतर मला असं दिसलं की तिथं इतकी स्वच्छता होती त्या किचनमध्ये, इतकी स्वच्छता होती की मला एक अन्नाचा कणसुद्धा मिळाला नाही आणि सर्व काही साफसूफ केलेलं होतं आणि कुठेही अगदी कचरा पडलेला नव्हता. मला उपाशी राहावं लागलं आणि मी परत निघून आलो. आणि तो दुसरा झुरळ सांगतो, अरे मी आता खात आहे ना, कशाला तू ह्या स्वच्छतेच्या गोष्टी माझ्याबरोबर बोलतो. आपण हे जरा मनापासून आणि शांततेमध्ये खाऊन घेऊया. पहिलं, आपल्या जीवनाला ह्या गोष्टी लागू पडत आहेत. बऱ्याच वेळेस आपल्याला हे जे जीवन आहे ह्या जीवनाच्या पापाच्या घाणीमध्ये मानवाला राहण्याची सवय झालेली आहे आणि हीच गोष्ट आमच्या जीवनाला लागू पडत आहे की करिन्थकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये 6 आणि 7व्या अध्यायामध्ये पाऊल ह्याच गोष्टीविषयी सांगत आहे. 2 Corinthians chapter 6 and 7 ह्यामध्ये पाऊल ह्याविषयी सांगत आहे की ज्या गोष्टी अशुद्ध आहेत त्यापासून लांब राहा, त्यापासून दूर जा, कारण त्या तुमच्या जीवनाला अशुद्ध करतात. चांगलं जीवन जगायला शिका. ही घाण आहे, हे जे पाप आहे ते आपल्या मनामधून तुम्ही काढून टाका. तुमचं जीवन स्वच्छ ठेवा, कारण जिथे घाण आहे तेथे झुरळं येणार आणि जेथे घाण नाही तेथे कधीही झुरळं येणार नाहीत. ज्या ठिकाणी परंतु ह्या ठिकाणी मनुष्याला ह्या घाणीमध्ये राहण्याची सवय झालेली आहे. जे पाप आहे त्या पापाच्या घाणीमध्येच त्याला राहायला आवडत आहे. आणि जर कोणी आत्मिक स्वच्छतेबद्दल बोललं तर मग ते मानवाला आवडत नाही, आम्हाला आवडत नाही. आणि कारण आम्हाला त्या पापाच्या घाण तुकड्यांवर जगायची सवय झालेली आहे. आमच्या अनेक सवयी जी आहे ह्यापैकी एक ती सवय आहे की ती आम्हाला पापामध्येच राहायची सवय झालेली आहे. पापापासून जे काही मिळतं त्यावरच जगायची आम्हाला सवय झालेली आहे. मग तो भ्रष्टाचार असो किंवा इतर मार्गांनी गैरमार्गांनी मिळवलेला पैसा असो, सुख असो, आम्हाला त्याची सवय झालेली आहे. देवाला विनंती करा की ही घाण तुमच्यामधून काढून टाकायला. आम्हाला आत्मिक आणि आध्यात्मिकरित्या आम्हाला स्वच्छ करून दे अशी देवाला आपण विनंती करूया, जेणेकरून तो आमच्या जीवनामध्ये ही कुठलीही घाण ठेवणार नाही. परंतु त्यासाठी आम्हाला स्वतःसुद्धा मेहनत करावी लागणार आहे, आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे. कारण जेथे आत्मिक स्वच्छता असते तेथे पापाची घाण निर्माण होत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थकरास दुसरे पत्र ह्याचा 7वा अध्याय 1 वचन. 2 Corinthians chapter 7 and verse 1. यास्तव प्रियजन हो, आपणाला ही वचने मिळाली आहेत म्हणून देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.